पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथून जवळच असलेल्या वाकडी शिवारामध्ये पाझर तलावाजवळ असलेल्या गायरान जमिनीवर आता मोठा वाद निर्माण झालाय। मागील तब्बल 50 वर्षांपासून कुऱ्हाड येथील काही कुटुंब या जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत, पण आता अचानक या जमिनीवर खासगी सोलर प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळलंय। माहितीनुसार संबंधित सोलर कंपनीने कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट रब्बी हंगामातील हिरवीगार पिकांवर नांगर फिरवत जमीन ताब्यात घेण्यास सुरुवात केली। हाती आलेला हंगाम हातातून निसटल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं। ही जमीन आमच्या 3 पिढ्यांच्या ताब्यात आहे। याच जमिनीवर आम्ही शेती करतो, गुरेढोरे पाळतो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो। अचानक पिके नष्ट करून जमीन घेतली तर आम्ही जगायचं कसं? आमच्यावर उपासमारी आणि आत्महत्या केल्याची वेळ येईल, असं मत या भूमिहीन शेतकऱ्यांनी व्यक्त केलं। विशेष म्हणजे ही गायरान जमीन सोलर कंपनीला अवघ्या 1 रुपया प्रतिवर्ष भाडेतत्वावर देण्यात आल्याचा आरोप होतोय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला, जेव्हा आम्हीच शासनाला दरवर्षी 1000 रुपये देण्यास तयार आहोत, मग जमीन कंपनीला का? शेतकऱ्यांचा आरोप आहे की उभ्या पिकांची नासाडी करून सोलर प्रकल्प उभारला जात आहे। विरोध केल्यास पोलिसांतर्फे कारवाईची भीती दाखवली जात असल्याने शेतकरी हतबल झालेत। आता शासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। माझं नाव सुभाष फुलचंद मोरे, राहणार कुऱ्हाड बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। 48/7 हे आमची शेतजमीन असून सौर ऊर्जाचा प्लांट आमच्या शेतामध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहे। सौर ऊर्जाचा प्लॅन बसवण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही ते 1 रुपया वर्षात देत आहे। आम्ही 500 रुपये तत्वावर घेऊ शकतो। किती वर्षापासून जमीन करताय तुम्ही? आमची 3री पिढी चालू आहे। तिसरी पिढी चालू आहे। हो, ही गायरान जमीन आहे का? गायरान जमीन। याचा उतारा कोणाच्या नावाने आहे? तो एक माझा नावाचा आहे, एक सरकारच्या नावाचा आहे। एक तुमच्या नावाचा लागलेला आहे? हो, आणि एक सरकारच्या नावाचा? सरकारच्या नावाने। मग ही जमीन काय भाड्याने दिली त्यांनी सोलर? 1 रुपया रोज, म्हणजे वर्षाने वर्षाला 1 रुपया? 1 रुपया। तुम्ही वर्षाला किती? 500 रुपये द्यायला तयार आहे। 500 रुपये द्या। हो। पण तुम्ही या शेतात काय पिकवताय? आम्ही कपाशी, मका। नाव सुभाष फुलचंद मोरे, हे माझ्या शेती आहे। आणि कवळी मका कापण्यात लावली त्यांनी, कोणी कापायला लावली? ते सौर ऊर्जावाल्यांनी। त्यांना मला धमकी दिली की तुम्ही बोलले तर तुम्हाला जलमन टाकून देईन। किती नुकसान झालं तुमचं? 70,000 रुपयाचे नुकसान झाले। तुम्हाला मका गुरांना खाऊ घालावं लागलं? हो, गुरांना खाऊ लागला त्याला। अजून सगळं घेतो मका बाकी आहे? हो, सगळं बाकी आहे अजून। तिथे सुद्धा दम नाही ठेवताय का? हो, ते म्हणा तुम्ही बोलले तर तुम्हाला जलमन टाकून देऊ, तुमच्यावर पोलीस कमी नोटिसा वगैरे लावल्या? नोटीस वगैरे काहीच दिली नाही आम्हाला, सूचना काही? काहीच दिलं नाही। डायरेक्ट येऊन ताब्यात घेतले त्यांना। तुम्हारा हम नाम? अफसाना शेख रज्जा, कहाँ रहते हैं? कुराड़। अभी क्या मसला है तुम्हारा? हमारी खेती सोलर में जा रही साहब। बोलो, बोलो। फिर ये खेती सोलर में जाने के बाद में हमने क्या करना? कितने साल से कर रहे हैं खेती? ये हम समझना हमारी 3री पीढ़ी कप रही है। तीसरी पीढ़ी। हाँ। तुम्हारे नाम से क्या उतारा? हमारे नाम पे नहीं है, सरकार के नाम पे है। बस हमारे पहले बोले भाले लोग थे, लोगों ने नाम पे कुछ करे नहीं। तीसरी पीढ़ी है। यही 3री पीढ़ी है। तो जब से हमारे ताबे में जमीन है ये। जानवर कितने हैं तुम्हारी तरफ? हमारी तरफ जानवर 10 से 5 है, 5 कुछ जानवर। बकरियां भी है। तो अभी अगर जमीन गई ये तो तुमको क्या अभी क्या? अब डायरेक्ट फांसी लेने का काम हो जाएगा हमको। और तुम गवर्नमेंट को पैसे देने को तैयार है क्या? गवर्नमेंट को हम पैसे देने को तैयार है, इनसे ज्यादा पैसे? इनसे ज्यादा पैसे देंगे हम। हाँ, ये याद डाल दिया उन्होंने। तुम्हारी खेती है क्या? हाँ, ये मेरी खेती है। या वो डब्बा डुब्बा लाके डाल दिए, जो हर ठीक है जब? फसल थी, फिर फसल भी सब काट लिए, काट डाले। कुछ झाड़ पाड़ भी काट रहे, कितना नुकसान हो तुम्हारा? तो 50-60 हजार का नुकसान होगा मेरा। झाड़ कितने थे यहाँ तो भी? या 5 झाड़ थे, वो भी काट डाले? वो भी काट फसल डाल, भी गई? फसल भी गई। अभी तुमको क्या करते? दमदाटी कर रहे हैं? दम दाटी दे रहे, तुमको जेल में डालेंगे, ऐसा करेंगे वैसा करेंगे। दिया कि इसके पहले? नहीं, कुछ भी नहीं दे ले। कुछ भी नहीं। नहीं, मेरे घर के पति मर जाले 10 साल हो रहे, 2 बच्चे मेरे को। इसके ऊपर ही मैं पेट गुजारा करती थी। फिर मैं दीवानगी भी है, मेरा अपंग भी है, तो इससे मेरे से काम होता नहीं। अगर ये जमीन कभी चल गई तो फिर मैं फांसी ले सकती।